एक आई आपल्या मुलाच्या मृतदेहाजवळ घरामध्ये 5 दिवस बसून राहिली. आपल्या 42 वर्षीय मुलाला जिवंत करत होती. पण घराबाहेर मात्र दुर्गंधी पसरली होती. त्या दुर्गंधीमागचं सत्य इतकं भयानक असेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एक आई जी शाळेवरती शिक्षिका, तिने आपल्या मुलाच्या बेडच्या भोवती मेणबत्त्या लावल्या होत्या. जमिनीवरती देवाची प्रार्थना करण्यासाठी काही साहित्य होतं. आणि त्या खोलीमध्ये बसलेली एक आई गेल्या काही दिवसापासून घराच्या बाहेर देखील पडली नव्हती. एक शिक्षिका आई आपल्या मुलाला जिवंत करत होती. नेमकं त्या मुलासोबत काय घडलं होतं? त्या घरामध्ये नेमकं असं काय लपवलं गेलं होतं? आणि पोलीस घटनास्थळी येताच त्यांनी असं काय पाहिलं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला? ही आहे एक शिक्षिका आई आणि एक उच्च शिक्षित मुलगा यांच्या रहस्यमय प्रकरणाची कहाणी, जिथे प्रत्येक उत्तरासोबत एक नवीन प्रश्न समोर येतो. आई गेल्या 5 दिवसापासून आपल्या मुलाला जिवंत करत होती. नेमकं त्या मुलासोबत काय घडलं होतं? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही घटना आहे एका उच्च शिक्षित कुटुंबामधील. त्याच कुटुंबामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अशी घटना उघड झाली, ज्यामुळे लोक फक्त घाबरले नाही तर हादरूनही गेले. दिवस होता 25 मे 2026. दूधवाला सचिन रोजच्या प्रमाणे आपल्या कामाला निघाला होता. रोजच्या प्रमाणे सचिन मारिया वर्गीस यांच्या घरी दूध देण्यासाठी आला. सचिन मारिया वर्गीस यांच्या घरी रोज दूध द्यायचा, त्यामुळे तेथील परिसर त्याला चांगला परिचित होता. पण त्या दिवशी सचिन मारिया वर्गीस यांच्या घराजवळ गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती विचित्र प्रतिक्रिया उमटली. हवेमध्ये एक तीव्र आणि कुचका वास पसरला होता. सुरुवातीला दूधवाल्या सचिनला वाटले एखादं जनावर मेला असेल, पण पुढच्या काही सेकंदात अक्षरशः त्याच्या अंगावरती काटा आला. कारण की दरवाजाच्या खालून त्याला रक्त बाहेर येताना दिसत होतं आणि ते घर होतं मारिया वर्गीस यांचं. सचिन काही वेळासाठी गोंधळून गेला, तरी देखील त्याने धाडस करून मारिया वर्गीस यांचा दरवाजा ठोठावला. पण घरामधून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. सचिनने पुन्हा एकदा दरवाजा वाजवला. त्याच्या काही वेळाने दरवाजा अगदी थोडा उघडला गेला आणि समोर होत्या 64 वर्षाच्या मारिया वर्गीस. पण त्या घाबरलेल्या दिसत नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती कोणतीही चिंता नव्हती. या उलट त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता आणि एक विचित्र शांतता होती. दूधवाल्या सचिनने मारिया वर्गीस यांना विचारलं, सर्व काही ठीक आहे ना? त्यावरती मारिया वर्गीस म्हणाल्या, त्यांनी माझ्या मुलाला मारलं. हे ऐकून दूधवाला सचिन गोंधळून गेला. त्याने मारिया यांना विचारलं, कोणी मारले तुमच्या मुलाला? तेव्हा मारिया वर्गीस म्हणाल्या, शेजारच्यांनी सर्वांनी मिळून माझ्या मुलाला मारले. सचिन घरामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत होता, पण मारिया यांनी त्याला घरामध्ये येऊन दिलं नाही. त्याच वेळी सचिनला काहीतरी गडबड असल्याचं समजलं. त्याने घरातून बाहेर पडताच 112 नंबरला फोन केला. थोड्याच वेळात पोलिसांची गाडी परिसरामध्ये दाखल झाली. लोक जमा झाले. परिसरामध्ये सर्वत्रच कुजबूज सुरू झाली. अजूनही कोणाला कल्पना नव्हती मारिया वर्गीस यांच्या घरामध्ये नेमकं काय घडलंय. पोलिसांनी दार उघडण्यास सांगितलं, पण मारिया वर्गीस या दार उघडण्यासाठी तयार नव्हत्या. पोलीस दरवाजाजवळ गेल्यानंतर त्यांनाही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी आली. त्यांना हे जाणवलं काहीतरी गंभीर प्रकरण आहे. अखेर त्यांनी दरवाजा तोडला. पोलीस घरामध्ये शिरतात सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. घरामधील बेडवरती एक मृतदेह होता. तो मृतदेह होता मारिया वर्गीस यांच्या 42 वर्षीय मुलाचा, शनू वर्गीसचा. त्याच्या अंगावरती व्हाईट कलरचं बनियान होतं. पायावरती चादर टाकलेली होती. संपूर्ण शरीर सुजलेलं होतं आणि बॉडी कुजलेल्या अवस्थेतही जायला लागली होती. मृतदेहाभोवती माशा आणि किडे जमा झाले होते. त्या खोलीमध्ये दुर्गंधी इतकी पसरली होती, सर्व पोलिसांना बाहेर जावं लागलं. पण हे दृश्य इथं संपत नाही. 42 वर्षीय शनूच्या छातीवरती बायबल ठेवलेलं होतं. जमिनीवरती प्रार्थनेसाठी वापरलं जाणारं साहित्य होतं आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये एक विचित्र शांतता होती. जणू त्या खोलीमध्ये गेल्या काही दिवसापासून मृत्यू नव्हे तर एक धार्मिक विधी सुरू होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासामधून समोर आलं, 42 वर्षीय शनूचा मृत्यू 4-5 दिवसा अगोदरच झाला होता. तरी देखील मारिया वर्गीस यांनी आपल्या मुलाचा मृतदेह घरामध्येच ठेवला. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, का? एक सख्खी आई आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह 5 दिवस घरामध्ये कसं काय ठेवू शकते? तपास जसं समोर गेला तसं या प्रकरणाची कथा समोर येऊ लागली. 64 वर्षीय मारिया वर्गीस या पेशेने शिक्षिका होत्या. काही वर्षापूर्वीच त्या रिटायर झाल्या होत्या. त्यांना 3 मुले होती. त्यामधील 2 मुलं परदेशामध्ये कामासाठी आहेत, तर एक मुलगा शनू हा भारतामध्ये राहत होता.
शनू वर्गीस हा मुंबईमध्ये फॅशन डिझायनरचं काम करायचा. बॉलिवूडमधील काही प्रोजेक्टवरती त्यांनी काम केल्याचं सांगितलं जात आहे. शनूची लाईफ एकदम स्थिर होती. मुंबईमध्ये तो सेटल झाला होता. पण वडिलांच्या निधनानंतर आई एकटी पडेल म्हणून त्यांनी मुंबई सोडली आणि मध्य प्रदेशमध्ये आईजवळ राहण्यासाठी गेला. तेथील शेजाऱ्यांच्या मते मारिया खूप धार्मिक होत्या. त्या जास्त कोणाशी बोलत नव्हत्या. दिवसातील बराचसा वेळ ते प्रार्थना करण्यामध्ये घालवायच्या. त्यांच्या घरामध्ये नेहमी शांतता असायची. त्यांच्या घरामध्ये काही दिवसापूर्वीच एक घटना घडली होती. शनू हा बाथरूममध्ये घसरला होता. त्यामध्ये त्याला दुखापत झाली. त्यावेळेस मारियाने त्यांच्या ओळखीच्या रिक्षा चालकाला घरी बोलवलं. शनूला उचललं आणि बेडवरती ठेवलं. त्यावेळी शनूच्या शरीरावरती जखम झाली होती. त्यामधून रक्त वाहत होतं. रिक्षा चालकाने मारिया यांना सांगितलं, शनूला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पण मारिया वर्गीस यांनी नकार दिला. त्यांनी सांगितलं, येशू आहेत, ते वाचवतील त्याला, ते त्याची दुखापत बरी करतील. त्यानंतर त्या घराचा दरवाजा बंदच झाला. पुढचे काही दिवस मरियम्मा घरामध्ये प्रार्थना करत राहिल्या. त्यांचा विश्वास होता त्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांच्या मुलाच्या सर्व जखमा भरून निघतील. त्यांनी बायबल वाचायला सुरुवात केली. मेणबत्त्या पेटवल्या. प्रार्थना सुरूच ठेवली. पण 42 वर्षीय शनूची प्रकृती बिघडत गेली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पण मारियाम्मांनी आपल्या मुलाचा मृत्यू स्वीकारला नाही. त्यांचा विश्वास होता प्रार्थनेमुळे त्यांचा मुलगा पुन्हा जिवंत होईल. त्यांनी मुलाचा मृतदेह अजिबात हलवला नाही, कोणालाही माहिती दिली नाही. त्या स्वतःच आपल्या मुलाच्या मृतदेहा शेजारी बसल्या. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे बाहेरच्या लोकांना काहीच कल्पना नव्हती. तेथील राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या मते मरियम्मा अधूनमधून घराच्या बाहेर दिसायच्या. त्या नेहमीप्रमाणे काम करायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरती कोणतीही चिंता नव्हती, भीती नव्हती, दुःख नव्हतं. त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. पण परिसरामध्ये दुर्गंधी वाढत होती. पण तेथील लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा दूधवाल्या सचिनने पोलिसांना माहिती दिली. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी शनूचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील मरियम्मांनी पोलिसांचा विरोध केला. माझ्या मुलाचा मृतदेह हलवू नका, तो जिवंत होईल. मी त्यासाठी प्रार्थना करत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मरियम्मा ऐकायला तयार नव्हत्या. अखेर पोलिसांनी त्यांच्या 2 मुलांना फोन केला, नातेवाईकांना फोन केला, त्यांची समजूत काढली. त्यानंतर शनूचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतला. पण आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभा आहेत. शनूचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला? तो पडल्यामुळे झालाय का? की त्या पाठीमागे काही दुसरं कारण होतं? जर शनूला वेळेवरती उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता का? आणि या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मरियम्मा मानसिकदृष्ट्या स्थिर होत्या का? कारण की पोलिसांच्या मते त्या या संपूर्ण घटनेदरम्यान पूर्णपणे शांत होत्या. त्यांना मुलगा गेल्याचं दुःख जाणवत नव्हतं, परिस्थितीचं गांभीर्य जाणवत नव्हतं. त्यामुळे आता मनोपचार तज्ज्ञ आणि काउन्सिलिंगची मदत घेतली जात आहे. पण या प्रकरणामुळे सोशल मीडियावरती मोठी चर्चा सुरू झाली. काही लोक म्हणतात ही अंधश्रद्धेची भयानक घटना आहे, तर काही जण म्हणतायत मानसिक तणावामध्ये तुटलेल्या आईची ही अवस्था आहे. एक मृतदेह, छातीवरती ठेवलेलं बायबल, आजूबाजूला मेणबत्त्या आणि त्या मृतदेहाच्या शेजारी बसून प्रार्थना करणारी आई, ही फक्त एक क्राईम स्टोरी नाहीये. ही एक अशा मानसिक अवस्थेची गोष्ट आहे जिथे एखादी व्यक्ती वास्तव्य स्वीकारू शकत नाही. आणि म्हणतात ना, कधी कधी शांत दिसणाऱ्या घरामध्ये मोठी वादळ लपलेली असतात.